नमस्कार. रात्रीची शांत वेळ, सगळीकडे काळोख आणि अचानक कुठेतरी कुत्रा विवळायला लागतो. तो आवाज ऐकला की अंगावर काटा येतो आणि लगेच मनात एक विचार येतो की आज काहीतरी अपशकुन घडणार आहे का? काहीतरी वाईट घडणार आहे का? आज कुणाचा मृत्यू ओढवणार आहे का? अशा बऱ्याच शंका आपल्याला त्या कुत्र्याच्या विवळण्यानं आपल्या मनामध्ये तयार होतात. पण खरंच असं असतं का? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात या मागचं खरं सत्य. आपल्या समाजात एक जुनी समज आहे, कुत्रा विवळला की अपशकुन होतो, मृत्यू जवळ येतो. एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर लोक म्हणतात की काल रात्री कुत्री फार विवळत होती. कुत्र्याच्या या विवळण्याचा खरंच संबंध आहे का आहे योगायोग? ह्याच्या मागची काही साधी आणि वैज्ञानिक कारणे आहेत. ती कारणे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं कारण म्हणजे कम्युनिकेशन, संवाद. कुत्रे एकमेकाशी लांब अंतरावरून संपर्क साधण्यासाठी विवळतात. दुसरं कारण टेरिटरी. टेरिटरी म्हणजे अधिकार क्षेत्र. आपल्या भागात दुसरा प्राणी आला तर तो इशारा देण्यासाठी आवाज करतात. तिसरं कारण पेन किंवा एन्झायटी. याला दुखणं किंवा भीती असे म्हणतात. कधी कधी कुत्रा आजारी असतो किंवा तो घाबरलेला असतो. अशा वेळेत सुद्धा तो विवळत असतो. चौथं कारण म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी साऊंड. याचा अर्थ अतिशय तीव्र आवाज. आपल्याला न ऐकू येणारा आवाज हा कुत्र्यांना ऐकू येत असतो. अशा आवाजाला रिॲक्ट करत असताना सुद्धा कुत्रे विवळत असतात. कुत्रा विवळतो म्हणजे मृत्यू होणार हा वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा समज आहे. प्रत्यक्षात हा फक्त त्याचा नैसर्गिक व्यवहार आहे. आपण आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भीतीपोटी त्या निरागस प्राण्याला दोष देत असतो. पण खरं पाहिलं तर तो फक्त आपल्या भावना या माध्यमातून व्यक्त करत असतो. तो आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून पुढच्या वेळी जर रात्री कुत्रा विवळताना ऐकू आला तर घाबरू नका, कारण ती मृत्यूची चाहूल नाही, ती आहे निसर्गाची एक भाषा. असे अजून इंटरेस्टिंग माहितीपर व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.